जर खऱ्या अर्थानं गर्दी कमी करायची असेल तर मेट्रो 5 आमच्या स्टेट गव्हर्नमेंटने निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेलं आहे. हेही त्यांना दाखवलं की त्यामुळे बरेचसे कल्याणला जाणारी पॅसेंजर हे तिकडे जातील, डायव्हर्ट होतील. आणि मग आणखीन जर पॅसेंजर डायव्हर्ट व्हायचं असेल तर कुळगाव बदलापूरचं जे डेव्हलपमेंट आहे, लोकसंख्या वाढीचा दर हा देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर इथल्या 30 लाख पॉप्युलेशनला साधारण जर एक नवीन स्टेशन झाला तर आपण नवी मुंबईला एक 20 मिनिटामध्ये जाऊ शकतो. आणि त्यामुळे आणि बदलापूर आणि वांगणी या स्टेशनमधला अंतर जो आहे तो 11 किलोमीटर आहे आणि तो सगळ्यात जास्त आहे. आणि बदलापूर आता चारी बाजूंना वाढतो आहे की त्यामुळे त्या ग्रामीण भागातसुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि जर स्टेशन झाला तर काही पॅसेंजर तिकडे डायव्हर्ट होतील आणि तिथून पलीकडे जसं तिसरी मुंबई घोषित झालेली आहे, 18 किलोमीटर अंतरावरती नवी मुंबई आहे, एअरपोर्ट आहे. आणि त्यामुळे 15-20 मिनिटात प्रवास होऊ शकतो. आत्ता सर्व प्रवाशांना ठाण्याला जावं लागतं, ठाण्यावरून नवी मुंबईला जायला लागतो, असं 65 किलोमीटर प्रवास करायला लागतो. इथे 18 किलोमीटर प्रवासामध्ये नवी मुंबईला तो पोचू शकतो. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचा प्रवास जर रेल्वे झाली, वडोदरा एक्सप्रेसवे झाला आहे, त्याचं उदाहरण दिलं, 2 टनेल झाले, ॲक्सेस दिलेला आहे, त्यामुळे आता लॉजिस्टिक पार्क वगैरे तिथे होणार आहे, इंडस्ट्रीज येणार आहे, आणखीन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गतशक्तीमध्ये सरकारने सांगितलेलं आहे की 1,00,000 कोटी रुपयाचा निधी आपले प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर घेतलात तर लॉजिस्टिकला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकतो आणि ह्या रेल्वे त्या याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे रेल्वे जर झाली तर बरेचसे प्रवासी इकडे डायव्हर्ट होतील. तर त्यावेळेस त्यांनी एक स्टेशन, कासगाव इथे स्टेशन आणि कासगाव कामोठी अशी रेल्वे, याला त्यांनी सांगितलं की आम्हाला पटलेलं आहे, आम्ही त्याला लवकरच मंजुरी देतो आहे, असं आम्हाला त्या बैठकीतच सांगितलेलं आहे.